फ्रेंड्स, माझं नाव आहे मनस्वी. आता मी तुम्हाला जसे रोज 3 स्टोरी सांगितले तसे मी तुम्हाला खूप मस्त स्टोरी सांगणार आहे आज. आणि आजची स्टोरी खूप फनी आहे. चिंटू, त्याची चप्पल आणि कुत्रा. आणि एक चिंटू नावाचा एक मुलगा होता. तो हुशार होता आणि थोडासा खोडकर होता, अगदी माझ्यासारखा. चिंटूला जेव्हा त्याची शाळा सुटली तेव्हा त्याला गार्डनमध्ये खेळायला खूप आवडायचं. रोज सारखा, अगदी माझ्यासारखं. तुम्हाला पण गार्डनमध्ये खेळायला आवडते तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर एक दिवस तो घरी गेला आणि आईने म्हटलं, चिंटू तुझी चप्पल कुठे? तर चिंटूने म्हटलं, अरे आई, खेळता खेळता तिथे कुत्र्याच्याच घरात गेली. आणि मग आईने डोळे मोठे करून म्हटलं, तू चप्पल आणली नाही का? चिंटूने म्हटले, नाही ग. अगर मी त्या कुत्र्याकडे चप्पल मागायसाठी गेला तर कुत्रा करून माझ्याकडे बघू लागला. आणि आईने विचारलं, आई हसली आणि म्हटलं, अरे देवा, तू दुसरी चप्पल फेकली का? चिंटूने म्हटलं, हो. मग आईने म्हटलं, का? मला वाटलं की कुणीतरी माझी परत ती चप्पल आणेल, दोन्ही चप्पल आणेल आणि मला वापस करून देईल. आईने म्हटलं, आई हसली आणि म्हटलं, आणि मग सगळे हसले. आणि आईने मग सांगितलं, कधी पण तुझी थोडं सांभाळून खेळ आणि अगर काहीतरी तुझं तिकडे कुत्र्याच्या घरी पडलं, काहीतरी असं झालं तर हात सोडायचे नाही. थँक्यू. अगर पण तुम्हाला या स्टोरी मध्ये खूप हसू आलं असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.